दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहा जुहू परिसरातल्या व्हॉइस ग्लोबल तापस बार मध्ये मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता। दरम्यान वरळी पोलिसांनी बार मधलं सीसीटीव्ही आणि डीव्हीआर देखील आता ताब्यात घेतलेला आहे। जुहू मधनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये आरोपी मिहिर जो आहे शाह तो जुहू परिसरामध्ये असलेला या व्हॉइस ग्लोबल तपास बारमध्ये आहे। काल रात्री 11:08 आला होता। आपला 4 मित्र सोबत आहेत, या ठिकाणी पार्टी करायला आला होता आणि तब्बल आहेत या ठिकाणी 2 ते 2.5 तासानंतर रात्री 1:28 या ठिकाणी जे बार आहे त्यामध्ये बिल पे केल्यानंतर आहे तो मर्सिडीज कारमधून बाहेर निघाला होता। खरं तर या ठिकाणी आता बारमध्ये आहे अवघ्या वरली पोलिसांची टीम आहेत, लोकल पोलिसांची मदतीने या ठिकाणी जे बार मधला असलेल्या समोर आपण पाहिलं तर कॅमेरा दिसतो, ते सर्व कॅमेऱ्याचे डीव्हीआर आहेत पोलिसांनी जप्त केले आहेत। बार मालकाचे आहे ते विचारपूस केली आहे, चौकशी केली आहे। बिल जो आहे 18,000 पेक्षा जास्त होता। त्यामध्ये आरोपी जो आहेत मिहिर आहेत त्याच्या मित्रांनी बिल पे केला होता असा मॅनेजरनी माहिती दिली आहे। या ठिकाणी जो आहे आरोपींनी एक बियर आहे त्याचे सर्व मित्रांनी आहे दारू पिऊन आहेत बाहेर निघाले होते। जेव्हा बाहेर निघाले होते ते व्यवस्थित चालत होते असं देखील माहिती बार मालकांनी दिली आहे। सध्या आपण पाहिलं तर तब्बल 4 तासानंतर या बार मधून आहेत पोलिसांनी आहेत, वरली पोलिसांची जी टीम होती त्याने डीव्हीआर घेऊन गेली आहे आणि जे बिल होता बार मधला पे केलेलं बिल आहे ते सर्व चौकशीसाठी वरली पोलिसांनी घेऊन गेले आहेत। खरं तर वरली पोलीस आहेत या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये आहेत, वेगाने तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन